1 2 3 गो. नमस्कार सुजनो, आपण सर्व अंधे मेळेवर उपस्थित झाले आहात. मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज दिनांक 5 जून 2020 ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा. ही वटपौर्णिमा म्हणून आपण सर्वजण साजरी करतो. आजच कबीरदासांची जयंती सुद्धा आहे आणि योगायोगाने आज जागतिक पर्यावरण दिनही आपण आजच साजरा करणार आहोत. म्हणजे वटपौर्णिमा आपण त्यासाठीच साजरी करतो की आमची जी वनराई आहे, आमची जी सगळी निसर्ग आहे, तो आम्हाला नीट सांभाळून ठेवायचा आहे. हाच संदेश वटपौर्णिमेतून सगळ्यांना मिळत असतो आणि तोच दिवस नेमका जागतिक पर्यावरण दिनाचा आला आहे. किती योगायोग आहे. छान. तर आज आपण सर्वजण ह्या कोरोना महामारीच्या याच्यामध्ये, लॉकडाऊन मध्ये आपण सर्वजण आपापल्या घरी कसे सण साजरे करायचे ते शिकलेलो आहोत. आज मला खात्री आहे की पुष्कळांनी आपल्या घरी देवाच्या समोर नागपंचमीला नाही का आपण पाटावरती नागकुळं काढून पूजा करतो, तशी वडाची चित्र काढून, झाडाचं चित्र काढून सर्वांनी वटपौर्णिमा पूजा केलेलीच आहे याची मला खात्री आहे. तर आता समर्थ रामदास म्हणतात की जेव्हा प्रत्यक्ष वडावर जाऊन पूजा करणं शक्य नाही तर मानस पूजा अवश्य करावी. तर आपण सर्वजण आता इथे एकत्र येऊन, प्रत्यक्षात जरी भेटत नसलो तरी मनाने आपण एकत्र येतोय. ह्या माध्यमाच्या योगाने आपण एकत्र येतोय आणि आपण हे मानस पूजा करत आहोत कीर्तनाच्या रूपाने. कीर्तन मी करते. मी शुभदा प्रभाकर फणसे. कीर्तन काय असतं बऱ्याच जणांना माहिती आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते की पहिली 15 मिनिटं नमन असतं बरं का. आणि नमनानंतर एक अभंग घेतला जातो आणि त्या अभंगाचं निरूपण सुरुवातीला अर्धा तास केलं जातं. या अर्ध्या तासात आपण काय सांगणार आहोत की या संकटाचा सामना करण्यासाठी जसं आयुष मंत्रालयाने आम्हाला काढे सांगितलेत, योगासनं सांगितलेत करायला, त्याच्याबरोबर अन्य अनेक काय काय सामुग्री आम्हाला लागू शकते आणि ती आमच्या जवळ आहे का हे पण आम्हाला तपासलं पाहिजे की नाही. आणि म्हणून ते आपण पूर्वरंगामध्ये पाहणार आहोत आणि मग त्याला जोडून एक उत्तर रंग असेल की ज्याच्यामध्ये आख्यान असेल. हे आख्यान आज वटपौर्णिमेच्या सत्यवान सावित्रीचंच आहे. सत्यवान आणि सावित्री या दोघांनी उभयतांनी मिळून त्यांच्या आयुष्यात आलेल्या एका संकटाचा कसा सामना केला. एकच काय, अनेक संकट आली. त्या सर्व संकटांना त्यांनी धीराने तोंड दिलं आणि आपली प्रारब्धीची ललाट रेषा त्यांनी बदलूनच टाकली. आणि त्यांनी तो आम्हाला एक वस्तुपाठ घालून दिलेला आहे की आपल्याला आपलं प्रारब्ध बदलता येतं स्वप्रयत्नाने आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं हे त्यांनी आम्हाला, ते आपण त्या कथेमध्ये पाहणार आहोत. ही थोडक्यात आता मी प्रस्तावना केली. आता ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या योगाने मी तुमच्यापर्यंत पोहोचते आहे ते हे जे फेसबुकचं माध्यम आहे आणि त्या तंत्रज्ञानाचं आपण सर्व मिळून आधी आभार मानूया. परमेश्वराची ही कृपाच आहे ना. प्रभाकर फणसे यांचं हरिकीर्तन हे पेज आहे. त्या हरिकीर्तन पेजवर आपण सर्व एकत्र आलेलो आहोत आणि आता मी कीर्तनाला लवकरच सुरुवात करते. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः
श्री नमः या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने नाशाय गोविन्दाय नमो नमः पुण्डरीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम जय जय राम राजा राम म्हणा माझ्या बरोबर रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम म्हणा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम म्हणा Yeah.
जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय. समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज या पुण्य दिवसाला पूर्वरंग निरूपणासाठी घेतलेला अभंग हा तुकाराम महाराजांचा आहे. जगद्गुरु संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या पदात आपल्याला सगळ्यांना सांगतायत काय. हरीचिया भक्ता नाही भय चिंता. का हरीच्या भक्ताला भय आणि चिंता नाही ग्रासत का. कारण दुःख निवारिता नारायण असा त्याला विश्वास असतो, म्हणून त्याला भय आणि चिंता जाणवतच नाही. दुसरं काय, असो द्यावा धीर सदा समाधान आहे नारायण जवळीच. धीर असतो हरीचा जो भक्त आहे त्याच्याकडे वाट पाहण्याची क्षमता असते, त्याला तितिक्षा असं म्हणतात. तो धीर तो धरतो, धैर्य त्याला धरावं लागतं आणि ते तो त्यामुळे तो समाधानी असतो. कारण त्याला माहितीये की तो माझा नारायण माझ्या जवळच आहे. आणि अखेरच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे माझा सखा पांडुरंग व्यापिले जग तेणे एके. तुकाराम महाराज त्या पांडुरंगाला स्वतःचा सखा म्हणतात. म्हणजे भक्ती करता करता ते त्याच्या इतक्या जवळ गेलेले आहेत की ते दोघे एकमेकांचे सखे झालेले आहेत. आणि कारण त्यांना माहितीये, ते सांगताय हे सर्व जग आपल्याला जी सृष्टी दिसते ही त्या नारायणानेच व्यापलेली आहे. तुम्हाला आम्हाला अन्य काही दिसतं, परंतु संतांना मात्र एक नारायण सगळ्या ठिकाणी दिसतो. गीता 18 राघवे वीण नाही या तुकाराम महाराजांचं अधिकार काय, त्यांचा अधिकार एका आर्यामध्ये सांगितलेला आहे. झाले बहु होतीलही, झाले बहु होतीलही. मूळ द्या. झाले बहु होतीलही, श्री हरीचे दास या महिवरती. झाले बहु होतीलही, श्री हरीचे दास या महिवरती. परिणचये एकाही, परिणचये एकाही, श्री तुकयाचीच विबुध हो सरती. या पृथ्वी तलावर आजपर्यंत अनेक भक्त होऊन गेले आणि होतील सुद्धा यापुढे. परंतु विबुध हो, हे सुजन हो, हे विद्वान लोकांनो हो, पण ह्या पैकी एकालाही तुकयाची सर म्हणजे त्यांच्या तुलनेत कोणीही येणारा नाही असं या आर्येमध्ये सांगितलेलं आहे. ते तुकाराम महाराज काय सांगतायत, हरीचिया भक्ता नाही भय चिंता. हरी पाहिजे आणि हरीचा भक्त जो असेल त्याला भय आणि चिंता त्रास देत नाही. आपण ज्या वेळेला संसारात वागत असतो, व्यवहार करत असतो, त्यावेळेला आपल्याला सतत ताण तणाव, उद्वेग, खंत, चिंता आणि भय हे तर खूपच असतं आपल्याला. आणि सध्या गेले 2 महिने तर एका ह्या मोठ्या महासंकटाने संपूर्ण जगालाच वेढून टाकलेलं आहे. ते महाभय आहे. पण काय सांगितलंय, असू दे, असलं तरी हरीच्या भक्ताला मात्र हे भय नसतं.
हरीच्या भक्ताला हे भय का नसतं? कारण भगवंत सांगतात माझं नाव हरी आहे. का माझं नाव हरी आहे? कारण हराम्यघैच स्मर्तूणां यज्ञभागं क्रतुष्वहं वर्णश्च मे हरिश्रेष्ठः तस्मात् हरिरहं स्मृतः. हराम्यहं अघ म्हणतात मी सर्वांचं पाप हे हरण करून घेऊन जातो म्हणून मला हरी म्हणतात. मी यज्ञामध्ये ज्या आहुती दिल्या जातात विविध अनेक देवतांना त्या सुद्धा यज्ञातल्या आहुती घेऊन त्या देवतेपर्यंत मीच नेऊन पोचवतो म्हणून मला हरी म्हणतात. आणि वर्णश्च मे हरिही श्रेष्ठ, माझा हा जो वर्ण आहे हा सुवर्ण वर्ण हा श्रेष्ठ आहे आणि म्हणून मला हरी म्हणतात. भक्ताचं काय करतात ते? भक्ताचं भय, चिंता, शोक, उद्वेग, खंत सगळं सगळं घेऊन जातात. मग भक्त कोण बरं? कोणाला म्हणायचं भक्त? भक्त म्हणजे समर्थ रामदास स्वामी म्हणतात जो विभक्त नाही तो भक्त. विभक्त नाही म्हणजे भगवंतापासून तो वेगळा राहतच नाही तोच भक्त. जो सतत भगवंताचं स्मरण करतो, जो सतत हरीचं स्मरण करतो तोच भक्त म्हणवतो. आणि असा जर हरीचा भक्त असेल तर त्याला या कुठलंही संकट आलं तरी त्याला भय आणि चिंता त्रास देत नाही. अहो भय भय म्हणतो आपण, किती प्रकारचं भय आहे या जगामध्ये, किती प्रकारचं भय आहे एका श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. भोगे रोग भयं कुले च्युति भयं वित्ते नृपाणात् भयं मौने दैन्य भयं बळे रिपु भयं रूपे जरायां भयं शास्त्रे वाद भयं गुणे खळ भयं काये कृतान्तात् भयं सर्वे अस्तु भयान्वितं भुवि नृणां वैराग्यमेव भयं. भगवान भोगे रोग भयं. सध्या गेले 10-12 वर्ष आपण अतिशय भोगामध्ये गुंतलेले आहोत बरं. भोग भोग म्हणजे काय? भोगी असणं म्हणजे मला हे हवं, मला ते हवं, मला अमुक लागतं, मला तमुक लागतं, हे पण मला हवंय, ते पण मला हवंय. आणि समोर जर का दिसलं ना तर मी खाल्ल्याशिवाय राहतच नाही. मी अजिबात मला पुरे असं म्हणत नाही. कुणी आग्रह केला तर मी आणखी पण खायला तयार असते. याला म्हणतात भोग, भोगी वृत्ती. आणि जो भोगी असतो त्याला रोग हा होतोच होतो. आणि म्हणून भोगी असणाऱ्यांना रोगाची भीती असते. आता कोरोना येऊ दे ना आला तरी, पण जे स्वतःच्या जिभेवर ताबा ठेवतात त्यांना ह्या कोरोनाचा काहीही त्रास होणार नाहीये. अजिबात आंबट खायचं नाही, सर्दी होईल, खोकला होईल असं काही करायचंच नाही, लोकांच्या मध्ये जायचंच नाही. कशाला कोरोना येणार आहे? आपल्या जवळपास सुद्धा फिरकणार नाही. भयाचं काय आहे? सगळ्यात फार मोठं भय आहे म्हणजे मृत्यूचं भय आहे. कोरोनाचं भय काय आहे? आपण जेव्हा इतर देशातले आकडे ऐकतो किती मोठ्या संख्येने मृत्यू घडत आहेत, म्हणून भारताला तर फार मोठी भीती होती की 130 कोटींचा हा देश जर अशा रीतीने कोरोना इथे पसरायला लागला तर कोट्यानुकोटी मृत्यू इथे घडतील, केवढं मोठं भय होतं. म्हणून सुरुवातीच्या लॉकडाऊन 1 मध्ये आपण सगळे चिडीत चूप घरात बसलो होतो. आता हळूहळू आपण बाहेर पडायची हिंमत करायला लागलो. मृत्यूचं भय हे सगळ्यात मोठं भय असतं. भयात मूळ भयाचे
होत नाहीये का? भय, भयाचे हे भय, भक्तांचे अभय. जे परमेश्वरापासून लांब असतात, दूर असतात, त्यांना हे भय अक्राळ विक्राळ आणि फार मोठं भय. परंतु जे परमेश्वराच्या जवळ असतात त्यांना मात्र हे भय कधीही जाणवत नाही. कसं माहितीये? उदाहरण सांगू तुम्हाला. अहो, त्या समुद्रामध्ये तो जो जहाज घेऊन गेलेला नावाडी असतो किंवा आपली नाव घेऊन गेलेला नावाडी असतो, तो ज्या वेळेला असं जाळं फेकतो त्यावेळेला त्या नावाड्यापासून दूर दूर जाणारे जे सगळे मासे असतात ना, ते त्या जाळ्यामध्ये सापडतात. संसार सिंधुरूपेण मीनरूपेण मानवा. संसार सिंधुरूपेण मीनरूपेण मानवा. जंजालम जालरूपेण. आणि हे जे संसार आहे हा सगळा काही जाळच आहे बघ टाकलेलं. तो जो परमेश्वर आहे हा परमेश्वरच स्वतः तो नावाडी आहे बरं का. आणि त्यानं ह्या संसार रूपी मोठं जाळं टाकलेलं आहे. त्याच्यात कोण सापडतात? जे भगवंतापासून दूर असणारे जे आहेत ते त्याच्यामध्ये सापडतात. परंतु जे भगवंताच्या पायाशी असतात, जे नावाड्याच्या पायाशी येतात, त्या नावेच्या जवळ येतात, ते मासे मात्र त्या जाळ्यामध्ये सापडत नाही. असं आहे. आणि म्हणून हरीचे जे भक्त असतात, हरीची या भक्ता नाही भय चिंता असं सांगितलंय. ते त्यामुळेच सांगितलंय. संत कबीरदासांची आज जयंती आहे. ते काय म्हणतात माहितीये? ते म्हणतात दुःख में सुमिरन सब करे. दुःख में सुमिरन सब करे. सुख में करे न कोई. जो सुख में सुमिरन करे. दुख काहे को होय. सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. कबीरदास म्हणतात दुःख में समिलन सब करे. सुमिरन म्हणजे स्मरण. त्या हरीचं स्मरण दुःखात सगळे करतात. अहो, हे कोरोनाचं जेव्हा यायला लागल्या ना सारख्या वारंवार बातम्या, त्याबरोबर आमच्या घरामध्ये आम्ही सगळे शोधत होतो. सगळी स्तोत्र कुठे ठेवली, सगळे ते मंत्र जे लिहून ठेवलेले ते कुठे आहेत, सगळं आम्ही गुंडाळून माळ्यावर टाकलं होतं. गेली 40-45 वर्ष असं काही विचित्र संकट कधी या जगावर किंवा आमच्या देशावर सुद्धा आलेलं नव्हतं. त्यामुळे त्या देवाची कोण आठवण करणार. पण आता कोरोनाचं संकट आल्याबरोबर आम्ही हे सगळं शोधायला लागलो. आणि मग व्हॉट्सअपवर पण यायला लागले निरनिराळे मंत्र. हे मंत्र म्हणा, याची साखळी करा, त्याची साखळी करा. मग घोरात कष्टात पण म्हणतोय, रामरक्षा पण म्हणतोय, ते म्हणतोय. कबीरदासजी म्हणतात दुःख में सुमिरन सब करे. सुख में करे न कोई. सुखातच असताना जर आपण त्याचं स्मरण केलं, अहो दुःख तर त्यानंच निवारण केलं नाही का. मग जर सुख आलं तर ते त्याच्याच कृपेने आलेलं आहे. मग त्याचं नको का स्मरण करायला. ते म्हणतात जर सुखात असतानाच आम्ही स्मरण केलं तर दुःख आमच्या वाट्याला येईलच कशाला. हरीची भय चिंता ते त्यामुळेच बरं. कारण का? त्याला माहितीये दुःख निवारिता नारायण. आणखी एक अट आहे. आणखी एक अट काय आहे ते म्हणतात असो द्यावा धीर सदा समाधान आहे नारायण जवळीच. समर्थ रामदास स्वामी म्हणतात अरे घाबरतोस कसला. भवाच्या भये काय भीतो सलंडी. धीरे मना धीर धाकासी सारी. रघुनायका सारखा स्वामी श्री. नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. जय जय रघुवीर समर्थ. घाबरतोस काय. संसार जो आहे हा घोरच आहे. घोर संसार असं म्हटलेलं आहे. इथे सतत दुःख दुःख. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. आणि
आणि पर्वता एवढं का वाटतं? कारण आम्ही त्याचा बागुल बुवा करत बुवा केला तेवढा तो आणखी मोठा मोठा होऊन आम्हाला गिळायला येतो. म्हणून भवाच्या भये काय भीतो सलगी, धीर मना धीर धरा. आम्ही धीर धरू शकतो का? जेव्हापासून आमच्या हातात मोबाईल आलेच ना आणि कॉम्प्युटर्स आले तेव्हापासून आम्ही धीर धरणं सोडूनच दिलेलं आहे. इथून घरातून मी बाहेर पडले की माझ्या यजमानांना माझी काळजी सुरू होते. मी रिक्षात बसले की कळवायचं मी आता रिक्षात बसले. मी स्टेशनला उतरले की सांगायचं मी आता स्टेशनला उतरले. मी रेल्वे गाडीत बसले की लगेच फोन करून सांगायचं मी आता रेल्वे गाडीत बसले. मी जिथे जाणार असेल तिथे उतरले की सांगायचं मी आता इथे उतरले. धीर धरणं हे आम्हाला आता मुळी माहीतच नाही. एक काळ असा होता की एकदा सकाळी आमचे घरातनं यजमान पती निघून गेले की संध्याकाळी रात्री ते घरी येईपर्यंत काही पत्ताच लागायचा नाही. केव्हा येणार आहेत, जेवायला तरी येणार आहेत की नाही, मी थांबू की नको त्यांच्यासाठी, काही पत्ता नाही. आणि या गेल्या 40 वर्षात खरोखर आम्ही हे धीर धरणं सोडून दिलंय. रस्त्याने जाताना सुद्धा मोबाईल बाजला रे बाजला की आजूबाजूच्या रिक्षा आजूबाजूची वाहनं न बघता आम्ही मोबाईल उघडतो की नाही, कारण धीर धरता येत नाही. तो धीर धरणं फार महत्वाचं आहे. समर्थ ते म्हणतात धीर केव्हा आम्ही धरायला शिकतो, ज्या वेळेला आहे नारायण जवळीच हा विश्वास असेल तरच तो धीर धरता येतो. समर्थाची सेवका वक्र आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वरैती लोकतीनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. तो समर्थ आहे, तो जो नारायण आहे तो समर्थ आहे. त्यानंच हे जग व्यापलेलं आहे, त्यानं हे जग निर्माण पण त्यानंच केलेलं आहे. तोच आमचा पालन करताय. या शरीरामध्ये तोच राहून हे शरीर तोच चालवतोय. मग अशा या समर्थाच्या सेवकाला कोण बरं वक्रदृष्टीने पाहणार आहे? पण त्याचं स्मरण मात्र केलं पाहिजे बरं. अहो, आपण रस्त्याने जात असताना दूर अंतरावर आपला मित्र दिसला म्हणून आपण त्याला हाक मारली नावाने, ए मुकुंद, ए मुकुंद. सुरुवातीला 2-3 वेळा त्याला नाही ऐकू येणार, पण 4-6 वेळा हाक मारली तर जाईल की नाही ऐकू. आणि ऐकू गेलं की तो लगेच मागे वळून बघतो आणि आपल्या जवळ येतो किंवा थांबतो. तो जर का व्यवहारातलं हे उदाहरण आहे तर त्या परमेश्वराचं आम्ही जर नित्य स्मरण केलं तर त्याचं आमच्याकडे लक्ष राहणार नाही? नक्कीच राहील. कारण तो कसा आहे, दुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जो त्याचं नित्य स्मरण करणारा आहे त्याची तो कधीही उपेक्षा करत नाही. म्हणून असे जे समर्थांचे भक्त आहेत, असे जे हरीचे भक्त आहेत, हरीच्या भक्ता नाही भय चिंता. कारण काय आहे, नारायण जवळीच ही त्यांना खात्री असते. म्हणून त्यांना ते भय आणि चिंता त्रास देत नाही. म्हणून भक्त होणं गरजेचं आहे. जेव्हा भक्त झाले की मग सदा सर्वदा राम सन्निध, सदा सर्वदा राम सन्निध आहे. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी. उपेक्षी कदा रामदासाभिमानी. पण काय हो, असा त्याचा अर्थ आहे का की हरीची हा भक्ता नाही भय चिंता, कारण तो सांभाळणारा आहे. मग हे जे हरीचे भक्त आहेत हे कोणीच कोरोनाच्या संक्रमणात आले नाहीत का? आले संक्रमणात आले का? मग त्यांनी असं म्हणायचं का की आम्ही कोरोनाच्या संक्रमणात आलो, त्या देवाची नाही का आमच्याकडे लक्ष? तो असं कसं झालं, आम्हाला कसं संक्रमण लागलं, असं त्यांनी म्हणायचं का? असं म्हणायचं नाही. कारण का? सदा सर्वदा राम सन्निध आहे. कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे. तो सुद्धा बघत असतो की आलाय तुझ्यावर संकट, पण तू धीर धरतोस का? धारिष्ट धैर्य पाहिजे. उद्यमं साहसं धैर्यं शक्ती बुद्धी पराक्रमः. षडेते यत्र वर्तन्ते तत्र देवा सहायभूत. हे 6 गुण भक्ताकडे येतात आणि असलेच पाहिजे. नुसता भक्त आहे आणि जर या सद्गुणांची त्यानं जोपासना केली नाही तर काही उपयोग नाही. उद्यमम, सतत उद्योगी असला पाहिजे, साहस पाहिजे, धीर धरला पाहिजे. उद्यमम साहसम धैर्यम
प्रसंगात धैर्य धरता आलं पाहिजे. आपण जर सतत संकटाचा विचार करत राहिलो तर त्याच्यातून बाहेर कसं पडायचं हा विचार सुचत नाही. म्हणून तो विचार सुचण्यासाठी आउट ऑफ द बॉक्स आपल्याला विचार केला पाहिजे. संकटाचा विचार करायचा नाही, दुसरा विचार करायचा. अहो तुम्ही मला सांगा, आज कोरोना बाहेर आहे घराच्या, आम्ही घरात आहोत तर सुरक्षित आहोत. ही मोठी त्या परमेश्वराची कृपाच नाही. आउट ऑफ द बॉक्स विचार करायचा. मग मी कसा सुरक्षित राहू शकतो? मास्क घातला पाहिजे, हातमोजे घातले पाहिजे, मी अंतर सांभाळलं पाहिजे. लोक नाही अंतर सांभाळणार, पण मी सांभाळलं पाहिजे. ही जर सावधानी मी घेतली आणि जर मी ईश्वराचं स्मरण केलं तर समजा कोरोनाचं संक्रमण झालं तरी सांभाळणारा तो आहेच आहे. तो त्यातनं घरी सुद्धा नेऊन परत घेऊन येणारा आहे. खरोखरच आपल्या भारत देशामध्ये अशी खूप उदाहरणं आहेत. कारण मृत्यूदर अगदी कमी आहे म्हणून संबंध जगामध्ये भारताची फार वाहवा चाललेली आहे. कारण इथे ते सर्व आमचे जे कोविड युद्ध आहे दर कमीत कमी यश आलेले. हे कसं शक्य? कारण सगळे स्त्री आणि पुरुष हे खांद्याला खांदा लावून संकटाचा सामना करीत आहेत आणि युद्ध चांगल्या पराक्रमाने लढत आहेत, कोरोनाला परतवून लावत आहेत. आणि म्हणून हे कसं शक्य होतं? कारण संतांची भूमी आहे, त्यांनी आम्हाला दाखवलेलं आहे की ईश्वराचं स्मरण करा आणि धीर धरा. या धीरानिशी रोज ते कामावर जात आहेत, रोज बाहेर पडतायत आणि आपापलं काम करतायत. म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात की एक तरी सुपुत्र प्रत्येक कुळामध्ये जन्माला यायला पाहिजे. सुपुत्र कोण? जो भक्त असेल तो सुपुत्र. सुपुत्र संसारी कुलाचे सुपुत्र संसारी
तर समर्थ रामदास स्वामी म्हणतात, तो पूर्वीच्या 21 पिढ्या उद्धरून नेतो आणि पुढच्या वंशजांच्या 21 पिढ्यांना त्याच्या त्या हरिभक्तीच्या पुण्याईचं उपयोग होत असतो, लाभ घडत असतो. अशा रीतीने 42 पिढ्या उद्धरून तो नेतो. आणि कन्या जन्माला आली तर ती माहेरचं कुळ आणि सासरचं कुळ दोन्ही कुळांच्या 42 पिढ्या उद्धरून नेत असते. अहो, सुपुत्र म्हणजे त्यात सुपुत्री आलीच, वेगळं सांगायला नको. पण हल्ली जरा मुलींना लागतं वेगळं कौतुक करायला. आणि खरं सांगा, आज प्रत्येक क्षेत्रात या आमच्या सुकन्या सगळ्या शिरल्यात की नाही. मग ती वरती स्पेस स्टेशनवर गेलेली सुनीता विल्यम्स असू दे, कल्पना चावला असू दे, नाही तर इस्रो मध्ये काम करणाऱ्या आमच्या शास्त्रज्ञ महिला असू दे. अहो, आता लष्करामध्ये सुद्धा किती महिला त्याच्यामध्ये सामील झालेल्या आहेत आणि तिथे सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या सीमेवरती लढत आहेत. पण ही काय आजची गोष्ट आहे का? फार पूर्वीपासून ही गोष्ट घडत आलेली आहे. एवढी लढाया आपल्या भारत देशाने बघितलेल्या आहेत 2000 वर्षांमध्ये. या प्रत्येक लढायांमध्ये स्त्रिया या पुरुषांच्या बरोबरीनेच होत्या. कुठेही त्यांनी कमी पडलेल्याच नाहीये. पुरुषांना प्रेरणा द्यायचं, घरातून बाहेर पाठवायचं आणि त्यांच्या पराक्रमाला जी स्फूर्ती आणि प्रेरणा या स्त्रिया देत होत्या. प्रसंगी वेळप्रसंगी जेव्हा त्या स्वतः सुद्धा रणांगणावर उभ्या राहिलेल्या आहेत, ज्यामध्ये अहिल्यादेवी होळकर सुद्धा आहेत आणि झाशीची राणी लक्ष्मी सुद्धा आहे. अहो, तुम्हाला गोष्ट सांगायची एक, ती अशी की सिद्धार्थ गौतम हा राजवाड्यातून गेला ज्ञानाच्या शोधामध्ये. आणि त्याला जेव्हा राजवाडा सोडून जायचं होतं तेव्हा त्यानं यशोधरेला सांगितलंच नाही. ती झोपेत असताना गपचूप निघून गेला सिद्धार्थ. आणि पुढे ज्ञान झाल्यावर तो राजप्रसादाशी परत आला भिक्षा मागण्याच्या मध्ये. अंतःपुरात यशोधरेला ही वार्ता कळली की सिद्धार्थ आलेले आहेत आणि आता ते भिक्खू म्हणून आलेले आहेत. त्यावेळेला ती सांगते आपल्या सखीला, ती म्हणते, त्यांना माझा निरोप जाऊन सांग तू की तुम्ही मला न सांगता गेला म्हणून मी थोडीशी नाराज आहे तुमच्याकडून. अहो, आमच्याकडे एवढ्या ललना शूरवीर आहेत, तुम्ही मला सांगून गेला असता तर मी काय तुम्हाला परवानगी अनुमती दिली नसती का? नक्कीच दिली असती. तुम्ही मला सांगून जायला हवं. मैथिली शरण गुप्त आहेत, ते आपल्या यशोधरा नावाच्या काव्यामध्ये या यशोधरेच्या मुखी त्यांनी एक काव्य घातलेलं आहे. ते म्हणतात, सखी वे मुझसे कह कर जाते, सखी मुझसे कह कर जाते, स्वयं सुसज्जित करके क्षण में, स्वयं सुसज्जित करके क्षण में, प्रियतम को प्राणों के पण में, प्रियतम को प्राणों के पण में, हमी भेज देती है रण में, हमी भेज देती है रण में, क्षात्र धर्म के नाते, सखी वे मुझे कर जाते, सखी वे मुझसे कह कर जाते. सखी, ते मला जर सांगून गेले असते, माझ्यावर जर एवढा त्यांनी विश्वास दाखवला असता तर मला अधिक आनंद झाला असता. आम्ही भारतीय ललना या पुरुषांच्या बरोबरीने कुठल्याही संकटाचा मुकाबला करायला नेहमी तयार असतो. तर एक से एक आहे. दाहिर राजाच्या ज्या 2 कन्या होत्या, दाहिर राजाचं राज्य यवनांनी हडप केलं, गिळंकृत केलं आणि त्याच्या 2 ते घेऊन गेले आणि तिकडे जाऊन त्यांनी शेखला तो नजराणा म्हणून दिला. त्या 2 कन्यांनी बरोबर योग्य वेळ साधून त्या शेखचा कसा बरोबर पाडाव केला, त्याचं पारिपत्य केलं, हे पाहण्यासारखं आहे. एवढ्या त्या धीराच्या आणि अशा हे सगळं पाहत आणि ऐकत आम्ही मोठे झालेलो आहोत. एक
रजपुतानी होती, तिचं नाव हाडाराणी, अतिशय लावण्यवती आणि सुंदर. आणि तिचा पती नुकताच विवाह झालेला असल्यामुळे तिच्या सौंदर्यात तो एवढा गुंतला होता की त्याला तो केसरिया घालून त्या रणांगणावर जायचं मनच होत नव्हतं. अशा वेळेला हाडाराणीने काय करावं, त्याला निरोप देण्यासाठी तिने आपलं जे ओवाळणीचं तबक तयार केलं होतं ते सखीकडे दिलं आणि एका तबकामध्ये तिने स्वतःचं शिरकमल कापून ते त्या तबकामध्ये ठेवलं, त्याच्यावर पांघरलं रुमाल आणि तेच त्याला उपहार म्हणून दिलं आणि तिथे निरोप ठेवला होता. याच्यासाठी तू मागे मागे वळून पाहत होतास ना, आता तू मागे वळून पाहणार नाहीस. आता हेच बरोबर घेऊन त्या रणांगणावर जा आणि आपल्या देशासाठी विजय मिळवून परत ये. अशी ही हाडाराणी. आणि पद्मिनी आपण सर्वांना माहितीये, तिने इतक्या स्त्रियांच्या सहित जोहार केला. अशा एक एक जोहार केला म्हणजे काय, त्या यवनांना त्यांनी धडा घालून दिला की आमचं शील रक्षण करणं आमच्या हातामध्ये आहे, तुमच्या हातामध्ये नाहीये की तुम्ही कसेही याल आणि आमचे कसेही दिंडवडे कराल, हे शक्य नाहीये असं म्हणून त्यांनी जोहार केला. आणि 23 वर्षाची आमची झाशीची राणी लक्ष्मी तात्यासाहेब टोपे आणि नानासाहेब पेशवे यांच्या बरोबरीने 1857च्या स्वातंत्र्य समरात लढली. विजय मिळत गेला आणि त्यानंतर ती सांगत होती की आत्ता थांबण्याची वेळ नाही. आत्ताच त्यांनी जेव्हा हरले आहेत आणि पाठ आपल्याला दाखवले, त्यांना पार रेटत रेटत न्या पलीकडे, तोपर्यंत थांबू नका. परंतु तात्यासाहेब टोपे आणि नानासाहेब पेशवे थांबले. त्यांना वाटलं आपल्याला घाबरून इंग्रज पळून गेले. मग ही आली ग्वाल्हेरला आणि तिथे ती शांतपणाने आपलं आयुष्य पुढे त्या छोट्या, तिचा जो पुत्र होता त्याला भरवत बसली होती, राघूला सांगत होती, राघूचे बोल त्याला ऐकवत होती. अशा वेळेला तात्या टोपे आणि नानासाहेब पेशवे तिथे दौडत आले घोड्यावरून आणि म्हणाले, मनू तू म्हणालीस ते बरोबर झालं, ते इंग्रज पुन्हा परतून आले आणि आता ह्या युद्धाचं नेतृत्व करणं आम्हाला शक्य नाही असं म्हणून आपल्या तलवारी त्यांनी तिच्या पायाशी ठेवल्या. तू जर नेतृत्व घेशील तरच यांना परत परतवून लावणं शक्य होईल. आणि मग मनूने जी बाळाला भरवत होती त्याचं भरवून झाल्याबरोबर त्याला पाठीशी बांधला आणि घोड्यावर स्वार झाली आणि त्या युद्धामध्ये सामील झाली. तिच्यासाठी मंगलाताई कुलकर्णी हरिभक्तीपरायण यांनी एक पोवाडा रचलाय. त्या काय म्हणतायत, सोचिए भारत की महिला, सोचिए भारत की महिला, सोचिए भारत की महिला नहीं है अबला बल्कि है प्रबला, लेनी है हाथ में तलवार, पीठ पर बांधा हुआ सुकुमार, रण में करती संहार, जी 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 करते रंगिया सुर संहार, जी 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 जी. अशी ही राणी त्या इंग्रज अधिकाऱ्याशी लढता लढता धारातीर्थी पडली आणि जी ज्या वेळेला पडली त्यावेळेला तिचा फेटा बांधलेला सरकला आणि तिचा केशकलाप जो लांब सडक होते तिचे केस तो असा बाहेर आल्यावर त्या इंग्रज अधिकाऱ्याला कळलं की एवढा वेळ मी ज्याच्याशी लढत होतो तो वीर योद्धा म्हणजे ती एक ललना आहे. अशा या भारतीय ललना आपल्या भारत ही नररत्नांची खाण आहे, नारी रत्नांची खाण आहे. आणि आपला इतिहास असं सांगतो की स्त्री पुरुष एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून संयुक्त संकटाचा मुकाबला करतात. कोरोनाचं काय झालं आता बघा 2 महिन्यात. पण एक मात्र खरं आहे बरं, कोरोनानी आपल्याला हे दाखवून दिलेलं आहे की तुम्ही सगळेजण घरात बसलात 2 महिने तर पर्यावरण किती स्वच्छ आणि शुद्ध झालेलं आहे. गेली 10-20 वर्ष आपल्या सर्वांचा नव्हे जगाचा हा विचार चर्चेमध्ये आहे की पर्यावरणाचं कसं आम्ही रक्षण करणार. तर आपल्याला सुचत नव्हता उपाय, तो ह्या कोरोनाने आम्हाला सांगितलं की सर्वजण आपापल्या घरात बसले, उगाचच इकडे तिकडे हिंडत फिरत राहिले नाहीत तर पर्यावरण स्वच्छ आणि शुद्ध राहू शकतं. जर काम असेल तरच बाहेर गेलं पाहिजे. वडाच्या झाडाच्या फांद्या तोडून पूजा करणं, हे झाडाचं चित्र काढून सुद्धा आपण पूजा करू शकतो. वडाच्या झाडाचं काय महत्व.
तर असा हा पर्यावरण, जागतिक पर्यावरण दिवस आज आपण साजरा करीत आहोत. कधी तर जेव्हा आम्हाला कळलेलं आहे की पर्यावरण आम्ही केव्हा स्वच्छ शुद्ध ठेवू शकतो. कमीत कमी खरेदी करायची आहे. उठसूट खूप खरेदी आम्ही करत सुटतो, तेवढं प्रोडक्शन वाढतं आणि जेवढं प्रोडक्शन वाढलं की तेवढं पृथ्वीचा ऱ्हास होतोय. आणि तो जर व्हायला नको असेल तर तुकाराम महाराज काय म्हणतात? तुकाराम महाराज म्हणतात, तो माझा सखा पांडुरंग आहे, व्यापिले जग तेणे एक. व्यापिले जग तेणे एक. अहो, हिरण्यकश्यपू होता, त्यानं किती प्रकारची संकट आणली प्रल्हादावर, घाबरला नाही, कारण हरीची या भक्ता नाही भय चिंता. आणि शेवटी विचारलं, तुझा आहे तरी कुठे तो हरी, सांग मला. या खांबात आहे? हो म्हणाला, आहे या खांबात. त्या खांबावर मूठ मारल्याबरोबर कडकड भूमंडळ तडतड तडतड झालं आणि त्याच्यातून तो नृसिंह प्रकट झाला. तो त्या नृसिंहाची भीती कुणाला वाटली? जे भगवंताचे भक्त नव्हते त्यांनाच त्याची भीती वाटली, परंतु प्रल्हादाला ती भीती वाटली नाही. त्या हिरण्यकश्यपूला मांडीवर घेऊन त्याचं हृदय विदारण केलं आणि आतडी काढून त्याचा हार गळ्यामध्ये घातला. त्यावेळेला प्रल्हाद जवळ जाऊन त्यांनी स्तोत्र आरंभलं आणि स्तवन केलं त्याचं. का? कारण भक्तांसाठी तो विषाणू नाही, भक्तांसाठी तो विष्णू आहे, विष्णू स्वरूप. विष्णू म्हणजे नारायण, निर्माता आहे, तो या जगाचा पालन करता आहे आणि तोच या जगाचा संहार करताय. संहार कसला करतो? जे वाईट आहे, जे हीन आहे, जे नको आहे तेच फक्त तो नष्ट करतो. आणि एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्याला सांगितलेलं आहे कर्माच्या सिद्धांतामध्ये, ज्याचं ज्याचं प्रारब्ध भोगून पूर्ण झालं तो जातोच, तो कुणासाठी इथे थांबत नाही. प्रारब्ध संपलं की तो जाणार, मग त्यात देवही आडवा येत नाही. थोडेसे मृत्यू घडतायत म्हणून घाबरायचं कारण नाही. आमच्या भारत देशाने संपूर्ण जगाला दाखवून दिलेलं आहे की कोरोना महामारीचा आम्ही सर्वजण कसे एक दिलाने मुकाबला करीत आहोत, सामना करीत आहोत. पण आता सावध राहायची गरज आहे, कारण आता आपण हळूहळू बाहेर पडणार आहोत आणि बाहेर पडलं मग मास्क नक्कीच पाहिजे. 15 जेव्हा जेव्हा शक्य होईल तितके वेळा हात धुतले आणि दुसरं काय करायला पाहिजे, हातमोजे घालायला पाहिजे, कमी. आणि घरात आल्यानंतर बाहेरचं आणलेलं सगळं त्या डेटॉल मध्ये, साबणाच्या पाण्यामध्ये घालून स्वच्छ करून मगच घरात घ्यायचंय. ही सावधानी आपल्याला बाळगायचीच आहे. मग आणि ईश्वराचं स्मरण. अहो, ईश्वराचं स्मरण लागतंच, कारण तोच आमचा रक्षण करताय. म्हणून तुकाराम महाराज मूळ पदामध्ये आपल्याला तेच सांगतायत. ते काय म्हणतायत? हरीची या भक्ता नाही भय चिंता, हरीची या भक्ता नाही भय चिंता. दुःख निवारिता नारायण, दुःख निवारिता नारायण, हरीची या भक्ता नाही भय चिंता. कीर्तनाच्या मध्यंतरामध्ये कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे थोडा वेळ आपण सर्वजण स्मरण करूया. तुम्ही सर्वांनी माझ्या बरोबर म्हणायचंय. मी म्हणते आणि माझ्या बरोबर आपण पण म्हणा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव.
आजच्या या दिवशी सत्यवान आणि सावित्रीची कथा आपण ऐकायची, कारण त्या उभयतांनी संकटाचा सामना केला. कसा केला? धीराने केला, साहसाने केला आणि आपल्या प्रारब्धाची रेषा पलटवून दाखवली, ललाट रेषा पुसून टाकली आणि उत्तम असं भाग्य घडवलं. फक्त आपल्या पुरतं नाही, आपल्या कुटुंबापुरतं नाही, तर संपूर्ण समाजाला, संपूर्ण राष्ट्राला आणि संपूर्ण राज्यातल्या सर्व प्रजाजनांना त्यांनी आनंदाचं राज्य मिळवून दिलं आणि अनेक वर्ष त्यांनी राज्य केलं, पुत्रपौत्रांसहित राज्य केलं. ते कसं केलं ते आपण ह्या कथेमध्ये ऐकणार. कोण होती ही सावित्री? अश्वपती हा मद्र देशाचा राजा. मद्र देश तिकडे अफगाणिस्तान, आज ज्याला आपण म्हणतो, तिथे आहे बरं गांधार. परंतु या राजाला आणि राणीला तरी सुद्धा पोटी संतान नव्हतं आणि म्हणून ते दोघ जण दुःखी होते. आपलं एवढं मोठं राज्य, आपले एवढे सुखोपभोग, पण हे सगळं आता जसं आपण वृद्धत्वाकडे वळलो की मंत्रीगणांना सोपवून जावं लागणार, कारण पोटी संतान नाही आणि म्हणून दुःखी होते. ज्या संसारी पुत्र जन्म सुख, ज्या संसारी पुत्र जन्म सुख, न चला घेतो ना आपण हा अनुभव. आधी उशिरा विवाह, मग थोडे दिवस म्हणतात मजा करूया, मग होईलच मूलबाळ आणि मग मूलबाळ व्हायला आणखी उशीर लागतो आणि मग मात्र का मूल होत नाही ही चिंतेची बाब होती. राजा राणीचं तेच झालं. सगळी सुख हात जोडून उभी आहेत, पण पोटी संतान नाही, काय करावं? आणि मग हे दुःख एकदा सलायला लागलं ना की माणूस काय करतो, जे आपल्याकडे परमेश्वराने दिलेलं आहे ना त्याची यादी करत नाही, तर जे परमेश्वराने दिलं नाही ना त्याची आम्ही यादी करतो आणि ती रोज रोज वाचतो. बरं, हे अजून मला दिलं नाही, हे अजून मला दिलं नाही. आणि त्याप्रमाणे राजा राणी पोटी संतती नाही म्हणून दुःखात होते. गोड न लगे ऐश्वर्य भोग त्यासी, गोड न लगे ऐश्वर्य भोग त्यासी, अहो राती जो पुत्र देत त्यासी, अहो राती जो पुत्र देत त्यासी, सर्व श्वास शिवे सोडी, सर्व काळी उच्छ्वास शिवे सोडी, सुखाविण वाटे व्यर्थ सर्व जोडी, सुखाविण वाटे व्यर्थ सर्व जोडी. आणि मग शेवटी राजा खूपच निराश झाला आणि त्यानं ठरवलं, राणीला म्हणाला काय करायचं आता, मला माझं या सुखामध्ये या राज्यामध्ये मन लागत नाही, कधीतरी मंत्रीगणांना सोपवायचंय, आत्ताच सोपवूया आणि निघून जाऊया. म्हणून तो सगळी निर्वानिरव करायला लागला. एवढ्यात त्यांच्याकडे नारद मुनी आले आणि नारद मुनी म्हणाले, राजा तू थोडा चिंतित दिसतोयस, काय बरं तुझ्या चिंतेचं कारण आहे? तेव्हा ते म्हणाले, हे राज्य आता मंत्रीगणांना सोपवून जावं म्हणतो, पोटी संतान नाही. अरे राजा, अजून तुझं असं काय वय झालेलं आहे? तू सूर्यव्रत केलंस का? सूर्यव्रत कर, सूर्याची उपासना कर. सूर्याच्या उपासनेमध्ये जे बळ मिळतं त्याच्यातूनच संतती जन्माला येत असते.
सूर्योपासना अवश्य केली पाहिजे. आपल्याकडे सांगून ठेवलेलं आहे 10व्या वर्षाचं मूल झालं रे झालं की साष्टांग नमस्कार त्याला घालायला सांगायचे आणि जसा जसा त्याची क्षमता वाढेल तसे साष्टांग नमस्कार वाढत गेले पाहिजे. आणि हो, उन्हामध्ये गेलं पाहिजे. हल्ली आम्ही उन्हामध्ये जात नाही आणि साष्टांग नमस्कार तर घालतच नाही. मग काय होणार? मग मूल होत नाही. मग डॉक्टरांकडे जायचं आणि डॉक्टर काय करतात? डॉक्टर म्हणतात आमचे सगळे मी प्रयत्न केले, आम्ही उपचार केले, आता परमेश्वराची कृपा होईल तेव्हा सगळ्याला यश येईल, फळ येईल असंच सांगतात ना. मग त्याच परमेश्वराची आधीच आपण उपासना केली आणि सूर्योपासना केली तर काय बरं हरकत आहे? हरीची या भक्ता नाही भय चिंता. तो हरी लगेचच आपल्याला सुचवतोच उपाय पुढचे काय आहे ते. आणि मग राजांनी सूर्याचं उपासना केली, राणीनी सूर्याची उपासना केली. आपल्याला आठवत असेल की समर्थ रामदास स्वामी यांचे वडील सूर्याजी पंत यांनी पण सूर्योपासना केली होती आणि मग त्यांच्या पोटी समर्थांच्या सारखा तेजस्वी पुत्र जन्माला आला होता. तशाप्रमाणे यांनी सूर्योपासना केल्यानंतर यथावकाश राणीला दिवस गेले आणि मग दिवस पूर्ण होताच तिने एका सुकोमल कोमलांगी अशा सुंदर कन्येला जन्म दिला. अश्वपती राजाची कन्या, अश्वपती राजाची कन्या सूर्यवराने जन्म. अश्वपती राजाची कन्या सूर्यवराने जन्म. नाव म्हणून सावित्री येते, नाव म्हणून सावित्री येते. उभय कुला करी धन्य, भगुजी राजा राम हो. अश्वपती राजाची कन्या सूर्यवराने जन्म. सूर्यापासना केली, त्याचा वर मिळाला आणि मग तिचा जन्म झाला. म्हणून तिचा असं ठेवण्यात आलं. अहो, ही मुलगी लहानपणापासूनच कुशाग्र आणि बुद्धिमान. सूर्याच्या उपासनेत हे सर्व आहे बरं. आपोआपच तसं तेजस्वी संतती जन्माला येते आणि ती दिसामाशी वाढायला लागली. दिसामाशी वाढे कवतिक जणू ती शशिकला. घडी जननी जनका सहची सकला. अहो, तो उदास झालेला तो राजवाडा तो इतका आनंदून गेला. सगळे दास दासी सर्वजण तिच्या त्या बाललीला बघता बघता सगळे आनंदून गेले, हर्षित झाले आणि ती शिकत गेली. तिला सगळं शिकवलं. काय काय शिकवलं? सर्व तऱ्हेच्या कलांमध्ये पारंगत झाली. ती गृहकृत्य दक्ष होती आणि त्याचप्रमाणे आईला पण मदत करायची. सद्गुणी होती आणि चतुर होती, हजरजबाबी होती, विद्वान होती, विदुषी होती. 14 कला आणि 64 विद्या यांच्यात ती पारंगत झाली आणि ज्या वेळेला उपवर झाली त्यावेळेला अहो तिचा आता विवाह योग्य झाली. आणि मग जी प्रत्येक पित्याला काळजी असते तीच राजालाही काळजी लागली. उपवर कन्या होता विदयाच्या काळजास कातरते. उपवर कन्या होता विदयाच्या काळजास कातरते. कातर सासर सागर जाय कशी पार हेच कातरते. वाढवलेली असते ना लहानपणापासून, काळजाचा तुकडा असतो. तिला आता विवाह करून तर द्यायलाच हवाय, पण मग ती एक चिंताच असते की अनुरूप कसा मिळायचा. हल्ली आता अनुरूप पुष्कळ निघालेत नाही का बरं संशोधन मंडळ. पण अनुरूपता कशी ओळखायची हेच आधी कळलं पाहिजे. अनुरूप म्हणजे काय? दिसायला कसं आहे, शिक्षण किती आहे, फ्लॅट आहे की नाही, ह्याच्यात अनुरूपता आहे.
सावित्रीने कशी अनुरूपता शोधली पाहण्यासारखं आहे. म्हणूनच ही कथानक दर वटपौर्णिमेला केलं पाहिजे. आपल्या मुलांना आणि मुलींना दोघांनाही सांगितलं पाहिजे अनुरूपता कशी शोधायची असते. सद्गुण बघायला पाहिजे. आणि हिच्या पुढे कोणी उभे राहायला तयार नाही. कोणीही हिच्याशी येऊन विवाह करण्यास योग्य नाही. का? त्या राजाला सापडेच ना एकही सुयोग्य असा वर. सूर्यवराने झाली सूर्यासमदीप्तीवरी न तिज कोणी. सूर्यवराने झाली सूर्यासमदीप्तीवरी न तिज कोणी. राजा म्हणे मुली जा, राजा म्हणे मुली जा, योग्य वरा शोधुनी तूच आणि. राजाला खात्री होती की माझी कन्या बुद्धिमती आहे आणि अनुरूप वर आपल्यासाठी कोण हे ती नक्कीच निवडून काढेल. आणि म्हणून त्यांनी तिला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं. आजही आपल्याकडे पुष्कळ जणी स्वातंत्र्य घेतात, पण किती विचार करतात अनुरूपतेचा? किती जणी करतात बरं विचार? हा एक संशोधनाचा विषय आहे. कारण आई वडिलांचा शेवटी विचार घ्यावाच लागतो. आणि आई वडील जर त्यांच्या विचाराला दिशा देत असतील तर काय करणार? मुंबई, पुणे, डोंबिवली आणि ठाणे सोडून अन्य ठिकाणी विवाह योग्य वर नाहीत का? विचार करण्यासारखा मुद्दा आहे. जाऊ दे, हा आपल्या कीर्तनाचा विषय नाही. आणि याप्रमाणे मग राजाने तिला सांगितलं तूच जा आणि आपला वर शोधून आण. आणि याप्रमाणे आता सावित्री निघालीये. संगे घेऊन दास दासी सचिव सावित्री जाई झणे. कोणीही न मिळे सुयोग्य नवरा राजर्षींच्या अंगणी. गेली घोरवनी पती मिळविण्या जैसी उमा पार्वती. धन्या मद्रसुता मनी वरुण ये तो शाल्व सत्यव्रती. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. दास दासी सचिव मंत्रीगण पुरोहित आणि भरपूर असं धन आणि रथ सज्ज केलेले आहेत. आणि या सर्वांसहित निघाली आता सावित्री वरसंशोधनासाठी. एकेका राज्यात जावं, तिथे उतरण्याची व्यवस्था असेल तिथे उतरावं. पुरोहितांनी आणि मंत्रीगणांनी राजप्रासादात जावं आणि तिथल्या राजपुत्राची माहिती करून घ्यावी. आणि ती माहिती करून आल्यानंतर सावित्रीला सगळी माहिती सांगावी. आणि सावित्रीने काय विचारावं? सावित्रीने असं विचारावं, तो माता पित्यांशी कसं वागतो, तो आपल्या बरोबरीच्यांशी कसं वागतो, तो आपल्या हाताखालच्यांशी कसं वागतो आणि तो प्रजाजनांशी कसं वागतो. त्याच्या वर्तणुकीतून ती ठरवत होती की हा मला सुयोग्य आहे की नाही. त्याचे गुण तपासत होती, त्याचं रूप किंवा त्याचं अन्य गोष्टी. केवढं मोठं राज्य आहे, केवढ्या त्यांचे संबंध किती जणांशी आहेत, असं ती सांभाळत शोधतच नव्हती. पण प्रत्येक ठिकाणी तिची निराशा झाली. कोणी अहंकाराने ग्रस्त, कोणी मदोन्मुक्त, कोणी दांडगट आणि बळकट असल्यामुळे स्वतःला मनमानी योगाप्रमाणे वागणारा, कोणी अगदीच बावळट नेभळट आणि कोणी रोगिष्ट, कोणी व्यसनी, असे सगळे निघाले. मनाचं समाधान होईना. शेवटी तिने मंत्रीगणांना सांगितलं आता आणखीन दूरच्या देशांमध्ये जाऊया. आणि दूरच्या देशांमध्ये जायचं म्हटल्यानंतर ते निघाले. आणि वाटेत त्यांना काही वनामधून जात असताना एक तपोवन लागलं. ते तपोवन होतं च्यवन ऋषींचं. आणि मग त्या ठिकाणी मुक्काम करायचा ठरला. आणि च्यवन ऋषींची अनुमती घेऊन त्या आश्रमामध्ये ते राहिले. 3 दिवस मुक्काम करायचा होता. आणि सावित्रीला जे कुटीर मिळालं होतं मुक्काम करण्यासाठी, त्या कुटीरात ती गेल्यानंतर तिथून 3 दिवस तिला थोडं अंतरावर जरा लांब एक कुटी होती. त्या कुटीमध्ये तिला एक तरुण मुलगा दिसला. आणि त्या तरुणाचं संपूर्ण दिवसभराचं वर्तन ती बघत होती. काय करायचा तो? जरा त्या कुटीमध्ये तो तरुण पूर्ण झाला नाहीये, आपण जाऊन तातांना काय सांगणार? ती म्हणाली मी सांगीन काय सांगायचं ते, चला आता परत. अहो त्यांचं राज्य गेलेलं आहे, ते निर्धन अवस्थेत आहे. असू दे, मी सांगेन त्यांना काय सांगायचं.
आणि सावित्री आणि सगळे परत आलेले, परत मद्रदेशामध्ये. आणि आल्यानंतर सगळं स्वतःचं आवरून वगैरे एक वेळेला राजा, राणी आणि सावित्री असे बसलेले. आणि राजे साहेब तिला विचारतायत, तुझ्या सगळ्या एकंदर गेली होतीस त्या प्रवासाचं वर्णन काय, कुणाकुणाकडे घेतलीस, कुणाकुणाला भेटलीस, आणि शेवटी तू अखेरीस काय ठरवलेलेस. आणि ती आपल्या सर्व प्रवास वर्णनाची हकीकत सांगतच आहे. तोच तिथे नारायण 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 नारायण. एकतारीचा आवाज ऐकला आणि राजांनी ओळखलं की नारद मुनी येत आहेत. ते सामोरे गेले, त्यांचं स्वागत केलं, त्यांची आसनस्थ केलं, त्यांची पाद्यपूजा केली. आणि मग नारद मुनी हसून म्हणाले, पिता आणि पुत्रीमध्ये कसलं ही तगूज चाललेले. तेव्हा राजे म्हणाले की तिही आता स्वतःच गेली होती वर संशोधनासाठी, आणि काय ती पाहून आली, कोणी वर निश्चित केला का असं विचारतोच आहे मी, अजून ती मला सांगतेच आहे. तोच आपण आला, बरं झालं की आपण आल्यामुळे आपल्यासारख्या महानुभावांचा आम्हाला मार्गदर्शन मिळेल. आणि मग सावित्रीने सांगितलं की च्यवन ऋषींच्या आश्रमामध्ये शाल्वाधिपतींचा पुत्र सत्यवान हा मी माझ्यासाठी नक्की करून आलेली आहे. ते सगळं ऐकत असताना राजा तर गंभीर झालाच, पण नारद मुनींचा सुद्धा चेहरा गंभीर झाला. त्यांना गंभीर झालेलं पाहिल्यावर राजे साहेब म्हणाले, मुनिवर आपल्याला काही सांगायचं आहे का आम्हाला? जरूर सांगावं, आम्हाला बरं वाटेल आपण काही सांगितलं तर. त्यावेळेला ते म्हणाले, राजया नको करू हे, राजया नको करू हे. शाल्वाधिपतीचा पुत्र सत्यवान हा अल्पायुषी आहे. जेमतेम 1 वर्षाचं त्याचं आयुष्य आता शिल्लक आहे. त्यामुळे माझं आपणाला सांगणं आहे की अशा ठिकाणी आपणहून कशाला मुलगी द्यावी. त्याबरोबर हे ऐकताच सावित्री आसनावर बसली होती, ती पटकन उठून उभी राहिली आणि तिने सांगितलं वडिलांना, ताता मी मनानं वरून आलेली आहे आणि आपणच मला सांगितलं होतं की तू निर्णय घे, तू स्वतः जा आणि स्वतःचा वर निश्चित करून ये. आपल्या सांगण्याप्रमाणे मी वागले आहे, माझा निर्णय झालेला आहे आणि माझा निश्चय आहे. करीन विवाह तर त्याच्याशीच करीन. आणि नारद मुनींना तिथेच नमस्कार केला आणि ती निघालीच.
निघाली तेव्हा नारद मुनी हसून म्हणतात, कन्ये थांब, तुझा निश्चय पाहून मला तुझं कौतुक वाटतं. मी तुला काही सुचवू इच्छितो. अगं ललाटीच्या येतात आणि म्हणून मी सांगेन ते जर का तू केलंस, कष्ट आहे पण तू ते करशील असा आता मला तुझ्याकडे पाहून विश्वास वाटतो. तू वडाची नित्य पूजा करत जा, कारण दीर्घायुष्याचं रहस्य त्यात आहे. त्याचे जे अंकुर आहे त्या अंकुराचे जर का रस घेतला तर त्या रसातून दीर्घायुष्य मिळतं, बल मिळतं आणि सुदृढता येते शरीराला. आणि याप्रमाणे अन्यही आणि वनौषधी आहेत की ज्यांची तू माहिती करून घे असं त्यांनी तिला सांगितलं. मी तुला सुयश चिंतितो असा तिला आशीर्वाद देऊन नारद मुनी तिथून निघून गेले. आणि मग राजा आणि राणी उभयतांनी मनात विचार केला की आपली कन्या ही एकदा निर्णय घेतल्यावर त्या निर्णयावर ती बोललीच. ती कसं जे शब्द बोलली होती ते शब्द राजाच्या कानामध्ये ज्या पद्धतीने गेले होते, राजाला कसे वाटले ते शब्द. जैसी नभी विद्युल्लता चमकुनी करितसे तडिता घाता, तैसी बोले मद्रसुता सावित्री की निश्चय. राजा म्हणाले राणीला, तिच्या त्या शब्दांमधलं तिचा जो निर्धार व्यक्त होत होता ती काही बदलेल असं मला वाटत नाही. तेव्हा आता विवाहाची तयारीला लागा. आणि मग आपल्याकडच्या मंत्रीगणांना त्यांनी पाठवलंय पुन्हा च्यवन ऋषींच्या आश्रमामध्ये. आणि मोठ्या सन्मानाने द्युमत्सेन त्यांची पत्नी आणि सत्यवान यांना काही आश्रमीय लोकांच्या समवेत सन्मानाने बोलवून घेतलेले. ते राजप्रासादात मद्रदेशाला येऊन पोचले. आणि मद्रदेशाला जेव्हा ते आल्यानंतर मग यथा सांग यथा विधी विवाह सोहळा अतिशय थोडक्यात संपन्न केला. कोरोनाच्या संकटात या 2 महिन्याच्या लॉकडाऊन मध्ये हा विवाह संपन्न कसा करता येतो थोडक्यात, याचा काही जणांनी खरोखरच अनुभव घेतलाय. आणि याच्या पुढे सुद्धा आपल्याला असा थोडक्यात करता येतो हा एक आपल्याला अनुभव सत्यवान सावित्रीने सुद्धा दिलेला आहे. कन्या सोडिन निश्चया म्हणूनी कार्यात साधावया, लग्नाचा सुख सोहळा ठरवूनी साठोपसंपादिला, शास्त्राने कथिला पुरात वहिला, आचार तो पाळला, कन्येने वरिलाचनी स्तवियला, तो जावई पूजला, सुमूर्त सावधान शुभमंगल सावधान. राजा आणि राणीनी सालंकृत कन्यादान केलं. मोठ्या दिमाखात, अतिशय थोडक्यात पण मोठ्या दिमाखात हा पार पडला. यथाविधी यथा सांग पार पडला. आणि तिथे जे मद्रदेशातले जे लोक आले होते विवाहाला आलेले, त्या सर्वांनी जावयाचं कौतुक केलं. त्याचं वर्तन, तो राजाशी कसा बोले, तो माता पित्यांशी कसा बोले, तो इतरांशी कसा वागे, तो आलेल्या अनोळखी लोकांशी कसा वागत होता, हे बघून त्याचे सद्गुण त्यांना तिथे दिसत होते. म्हणून जनी स्तवियला, तो जावई पूजिला. आणि मग आता हिची पाठवणी सासरी करायची होती. आणि म्हणून राणी तिला घेऊन आपल्या अंतःपुरामध्ये गेली पाठवणी करण्यासाठी. तिच्या बरोबर काही गोष्टी द्यायच्या होत्या. आणि तिथे गेल्यानंतर सावित्रीने एक 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 करून आपल्या अंगावरचा अलंकार उतरवायला सुरुवात केली. आणि पाहता पाहता सगळे दागिने तिने उतरवले. आणि भरजरी वस्त्र सुद्धा काढून एक साधीशी साडी तिने परिधान केली. आणि ती म्हणाली, आई आता मी निघण्यासाठी तयार आहे.
आणि असं म्हणून आईला नमस्कार केला. त्यावेळेला राणीला आपल्या डोळ्यातले अश्रू लपवता आले नाही. तिने पटकन तिला जवळ घेतलं आणि गळा मिठी घातली. त्यावेळेला सावित्री म्हणते, आई अगं नको दुःख करू. आई मी जिथे जाणार आहे तिथे हे सगळं घेऊन जाऊन चालेल का? त्यांच्यातलंच एक होऊन मला राहायला पाहिजे ना. आई ही सगळी माझी ठेव म्हणून मी तुझ्याकडे ठेवायला देते. माझी ठेव म्हणून ती सांभाळ. आमचं राज्य आम्हाला परत मिळालं की मी येऊन हे घेऊन जाईन. माझंच आहे ते, माझं म्हणून मी तुझ्याकडे ठेवते. असं म्हणून आई मात्या पित्यांचा तिने निरोप घेतला. त्यांनी मोठ्या अश्रूपूर्ण नेत्रांनी तिला निरोप दिला. आत्ता थोड्या वेळापूर्वी ज्या जावयाला आणि ज्या कन्येला आपण विष्णूच्या रूपामध्ये विष्णू आणि लक्ष्मी म्हणून नमस्कार केला, ती आता ही अशी लंकेची पार्वती होऊन निघालेली म्हणून त्यांना बरं वाटत नव्हतं. पण आता कन्येने ठरवलं होतं की हे माझं भाग्य आहे, हे याप्रमाणे आता माझं पुढचं भाग्य मीच ठरवणार आणि ते मीच करणार. आणि याप्रमाणे ती वरात निघाली. तिथल्या आश्रमीयांना घेऊन आणि बरोबर निरोप द्यायला आलेले काही जण अशी ती वरात च्यवन ऋषींच्या आश्रमामध्ये आली. च्यवन ऋषींच्या आश्रमात त्या कुटीमध्ये दाखल झाल्यावर सावित्रीचा दुसऱ्याच दिवसापासून नित्यक्रम सुरू झाला. रोजचा पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठावं, सडा संमार्जन करावं, रांगोळी काढावी, तुळशीला पाणी घालावं आणि मग सगळं आवरून घ्यावं स्वतःच. आपलं आवरल्यानंतर श्वासूर आणि सासूबाई यांना आवरायला मदत करावी. त्यांचं झाल्यानंतर पतीला थोडीशी मदत करावी आणि तो वनामध्ये जाणार असतो हे तिला माहीत असल्यामुळे त्याला बरोबर जी शिदोरी द्यायची ती सगळी तयार करून ठेवावी आणि त्याला बरोबर शिदोरी द्यावी आणि त्याला सांगावं, येताना काही थोड्याशा वनस्पती, औषधी वनस्पती दिसल्या, कुठे मिळाल्या तर माझ्यासाठी घेऊन यावं. बरं काय आणणार, वनामध्ये गेल्यावर वनौषधीच आणणार. आणि याप्रमाणे त्यांना निरोप द्यावा. आणि मग नंतरच्या वेळामध्ये हिने असंच बसू नये. राजकन्या म्हणून ती बसली नाही. ती आश्रमी लोकांच्या, तिथल्या स्त्रियांच्या मध्ये सामील झाली. त्यांच्या बरोबर दळणकंडण करावं, त्यांच्या बरोबर अन्न रांधू लागावं, त्यांच्या बरोबर लाकूड फाटा गोळा करावा, आश्रमातली इतर कामं करावी. हे सगळं ती स्वतःला कार्यामध्ये स्वतःला दंग करून घेत असे. आणि अशा रीतीने दिवस काय हो, दिवस भराभर जातात. दिवस कसे जातात कळत नाही. आम्हाला सुरुवातीला लॉकडाऊनचा एक जाईपर्यंत कठीण 4 गेले. आता आम्ही बाहेर पडायचं, पण आता आम्हाला सावध रीतीने बाहेर पडायला पाहिजे. पाहता पाहता वर्ष गेलं आणि मग आठवण नाही झाली. खरं तर तिला आधीपासूनच आठवण होती आणि नारद मुनींनी सांगितलंच होतं की तू वडाची नित्य पूजा करत जा. त्याप्रमाणे आश्रमाच्या प्रांगणात असलेल्या त्या वडाची ती रोजच पूजा करत होती. आणि याप्रमाणे जशी एकादशी आली, ज्येष्ठ शुद्ध एकादशी, त्यावेळेला ती सत्यवानाला म्हणते, उद्या आपण ज्या वेळेला वनामध्ये जाणार सुद्धा येऊ का? आजपर्यंत मला आता आश्रमीय जीवनाची सवय झाली. आता म्हणते आपल्या बरोबर येऊन थोडस वन पाहून घेईन, वनामधल्या कामांची सुद्धा माहिती करून घेईन. मी येऊ का आपल्या बरोबर? फलमूलार्थ निघे पती, त्यास म्हणे माझी संगती न्याहो. फलमूलार्थ निघे पती, त्यासी म्हणे माझी संगती न्याहो. वन पाहेन तुम्हासह ही मम इच्छा अमान्य ना हो. सत्यवान म्हणे, राजकन्या इतकी वर्ष राजवाड्यामध्ये वाढलीस, तुला आश्रमीय जीवन सुद्धा दुःख कष्टाचं आहे, पण तू ते छानपैकी तू त्याची सवय करून घेतलीस. पण वन नाही बरं तुला सहन होणार. अगं तिथे काटे कुठे किती लतावेली आणि त्या सगळ्या दूर करत करत चालावं लागतं. आणि वाटेत एवढे प्राणी असतात, सरपटणारे असतात, पशु असतात, भयकारी असतं, ते तुला नाही सहन व्हायचं. ती म्हणाली, आपण बरोबर असताना मला कसली आली भीती? हरीची या भक्ता नाही भय चिंता. ती म्हणाली, आपण माझ्या बरोबर असल्यावर मला कसली भीती
अनुमती आली आहे. मग सत्यवान म्हणे माझ्या माता पित्यांची अनुमती घेऊया, आणि त्याने दिली तर आपण जाऊया. मग तिने दुसऱ्या दिवशी आणि सासूबाईंची अनुमती घेतली, आणि मग त्यांना माहित होतं आपली सुशील अशी ही सून आहे, ही योग्य असेल तेच करेल, आणि म्हणून त्यांनी परवानगी दिली, अनुमती दिली. आणि मग आज तिने आपल्या बरोबर दोघांसाठी शिदोरी बांधून घेतली आणि उभयता निघाले. हातामध्ये कुऱ्हाड होती, परशु होता, काही आयुध होती, ती घेऊन दोघ जण निघालेले, आणि बरोबर आश्रमीय लोक सुद्धा आहे. आणि अशा प्रमाणे वाटेमध्ये त्या लतावेली बाजूला करायच्या, काटेकुटे दूर करायचे, तिच्यासाठी रस्ता तो तयार करत होता, आणि मग ती त्याच्यावर चालत होती. असे वनामध्ये निघालेले. होता होता संध्याकाळ होत आली. फळे फळे पुष्पे काढून सर्व झाले, फळे पुष्पे काढून सर्व झाले, आणि समजा बांधली छान मोळी, आणि समजा बांधली छान मोळी, तोच मस्तक गरगरे शूल झाले, तोच मस्तक गरगरे दुःख झाले. सतीने प्राक्षणी दैव आठविले, सतीने प्राक्षणी दैव आठविले. मोळी बांधत असताना एकदम गरगरल्यासारखं झालं, म्हणून सत्यवान थोडे मागे सरकला, आणि त्यानं सावित्रीच्या खांद्याचा आधार घेतला. त्याबरोबर तिला स्मरण झालं, आता हे माझं प्रारब्ध माझ्या समोर येऊन उभं टाकलेलं आहे, आता घाबरता उपयोगी नाही. तिने दुसऱ्या हाताचा आधार दिला, आणि हळूहळू चालवत चालवत वडाच्या झाडापर्यंत घेऊन आली, आणि त्या वडाच्या झाडाखाली तिने त्याला निजला केला, आणि त्याचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं. अशा या वेळेला बरेचसे आश्रमीय निघून गेले होते, अजून एक दोघेच तिच्या बरोबर थांबले होते. अंकी मस्तक अंकी मस्तक पतीचे घेऊन मगती हळूहळू रगडी, अंकी मस्तक पतीचे घेऊन मगती हळूहळू रगडी. दे धैर्य सती सतीचा दृढ निश्चय जो सुधीर गडी. आता या प्रसंगात तिला धीर देणारं कोण होतं, तर धैर्य, तिचा जो दृढ निश्चय होता, आणि धैर्य, हे दोन गडी तिच्या बरोबर होते की ज्यांनी तिला धीर दिला. असो द्यावा धीर सदा समाधान, आहे नारायण जवळीच, हरीची या भक्ता नाही भय चिंता. आणि मग याप्रमाणे ती विचार करायला लागली, आता काय बरं करता येईल. आणि मग जे दोन आश्रमीय थांबले होते त्यांच्या मदतीने तिने त्या वडाच्या झाडाचे अंकुर काढले, शिवाय इतरही ठिकाणचे काही वनौषधी गोळा केल्या, आणि आपल्या परीने त्याच्या हातापायाला चोळत होती, त्याच्या मुखामध्ये रस त्या वनौषधींचा घालत होती. असं तिचं कार्य चालू होतं. किती 3 दिवस सत्यवान मृत्यूशी झगडत होता, आणि त्या 3 दिवसात ही सुद्धा मृत्यूचा सामना करत होती. हा जो मृत्यूचा सामना उभयतांनी केला, त्याचं वर्णन एका पदामध्ये केलेलं आहे. काव्य असतं ते अशाच रीतीने सांगितलं जातं. तो आला हो सामोरी अंकुष्ट देह पहारी, तो आला हो यमराजा सामोरी अंकुष्ट देह पहारी. सती ठेवोनी
मुलगा दे, प्रमोशन दे, नोकरी दे असं मागतो. तिने काय मागितलं? तिला आधी आई वडिलांची आठवण झाली. त्यांच्या राज्याला वारस नाही म्हणून शतपुत्र मम पित्या व्हावे आणि मग तितुकेच मला लाभावे. शतपुत्र मला व्हावे आणि मग त्यांना त्यांचं राज्य परत मिळावं, विभवास त्यांनी भोगावे. ममशसुरांनी प्रत्यक्षात बघावे आपले पौत्र नातवंड राज्यावर बसलेली त्यांनी आपल्या स्वतःच्या दृष्टीने बघावी. एवढं सगळं तिने मागून घेतलं 3 वरांमध्ये. काय बुद्धी असेल, कशी कुशाग्रता असेल, कसं तिने हुशारी केली. अहो, हे कथा लिहिताना अशीच लिहावी लागते. काही वर्षांपूर्वी 10, 12 किंवा 15 वर्ष असतील, कुरुक्षेत्रावर एका कूपनलिकेमध्ये 1.5 वर्षाचा मुलगा पडला होता आणि त्या आतमधून तो आईला हाक मारत होता, आई आई. आणि रात्रभर ती आई त्या कूपनलिकेच्या वर उभी राहून बसून, बाळा मी आहे इथे बरं, बाळा मी आहे इथे बरं, अशी रात्रभर त्याला साथ घालत होती. तो आतून साथ घालत होता, ती त्याला साथ घालत होती. सकाळी लष्कराचे लोक बोलवले आणि त्यांनी लष्कराने दुसऱ्या बाजूला खणायला सुरुवात करून 48 तास त्यांनी बरोबर तो सगळा खंडक खणून खणून त्या बाळापर्यंत पोहोचले आणि अलगद त्या बाळाला उचलून जिकडून खणत गेले होते तिथून बाहेर घेऊन आले. आम्ही 48 तास टीव्ही बंद न करता बघत होतो. काय त्याचं वर्णन करा. आज तो मुलगा 12-15 वर्षाचा किती सुंदर असेल, कल्पना करा तुम्ही. काय त्याची कथा आम्ही लिहिणार की यमाकडे जाऊन झगडून त्याला परत आणलेला आहे, यमराजाकडनं परत आणलाय. याप्रमाणे सावित्री सुद्धा तिथेच 3 दिवस अन्न पाण्या व्यतिरिक्त सतत आपल्या पतीचे प्राण परत आणण्यासाठी झुंजत होती, धैर्याने सामना करत होती. आणि मग सत्यवान ज्या वेळेला उठून बसला तेव्हा ते 2 आश्रमीय आणि सत्यवान सावित्री हळूहळू हळू आश्रमामध्ये परत गेलेले आहेत. आनंदाचा दिवस होता. त्याचे प्राण तिने परत मिळवले. अहो, इथे ही कथा संपत नाही. याच्या पुढे तिने त्यांना दृष्टी दिलेली आहे की आपलं क्षात्र तेज आपण जपलं पाहिजे, आपलं गेलेलं राज्य आपण परत मिळवलं पाहिजे. आणि ज्या वेळेला सत्यवानाला ही जाणीव झाली तेव्हा सत्यवानाने सावित्रीच्या मदतीने हळूहळू लोकसंग्रह करायला सुरुवात केली. मोठं बळ जमा केलं आणि आपलं राज्य परत मिळवलं. आणि त्या वडाच्या, अक्षय वडाच्या पूजनाचा उपयोग असा आहे की तिच्या माता पित्यांना तिने त्या औषधी वनस्पतींचं माहिती करून दिली. त्यांना शतपुत्र झाले, हिला शतपुत्र झाले. अहो, सगळे प्रजाजन म्हणजे तिचे पुत्रच होते. शतपुत्र असा काही आकडा धरायला नको, पण पुत्र झाले आणि राज्य अनेक वर्ष त्यांनी उपभोगलं आणि प्रजेला आनंदी करून सोडलं. उत्तम कसं राज्य चालवायचं ते दाखवलं. असा हा मोठा तेजस्वी बाणा, असा हा मोठा प्रारब्धाशी झगडून आपली ललाट रेषा बदलता येते, असा हा वस्तुपाठ, एक आदर्श त्या सावित्रीने आम्हाला घालून दिलेला आहे. म्हणून दरवर्षी आम्ही ही कथा ऐकतो आणि ही आमच्या मुलींना आणि मुलांना आम्ही ऐकवली. आणि म्हणूनच जो हरीचा भक्त असतो त्याला भयचिंता नसते, कारण त्याला संकटातून मार्ग सापडत जातो. मग पूर्वपदामध्ये तुकाराम महाराज तेच सांगतात. एका कवितेमध्ये या सावित्रीच्या पराक्रमाचं कौतुक केलेलं आहे. ते आपण विसरायला नको बरं. आपण ते काव्य म्हणूया. यमधर्माचा दूत कुणी हा, यमधर्माचा दूत कुणी हा, अखंड राहो खडा, अखंड राहो खडा धन्य सावित्रीचा खुदा धन्य सावित्रीचा खुदा धन्य. सभेत भरल्या सत्तावे चारित्र्याचे, सखाशी हरी आभरणांचा, अखंड भाली सडा धन्य सावित्रीचा खुदा धन्य सावित्री.
सती अहिल्या यतिवेशाने तिला भोगिता देवेंद्राच्या देवत्वाला इथेच गेला तडा धन्य सावित्रीचा धन्य सावित्री यवन लागला पाठीस जळली गेली सती पद्मिनी यवन लागला पाठीस जळली गेली सती पद्मिनी जोहाराची कथा सांगतो जोहाराची कथा सांगतो अजून तिथला पडा धन्य सावित्रीचा चुडा धन्य सावित्रीचा चुडा धन्य सावित्रीचा धन्य. अनेक अनेक लेकींना सावित्रीच्या सर्व लेकींना तिने असं तेजस्वी बाणेदार असा उदाहरण घालून दिलेलं आहे. आणि त्या देवेंद्राला तिथल्या तिथे शिक्षा झालेली आहे. आपल्यासारखं निर्भयाच्या केस मध्ये जसं 10-12 वर्ष तुरुंगामध्ये सडक ठेवून मग फाशी दिल्या असं नाही. ज्या क्षणाला लक्षात आल्या बरोबर तो देवेंद्राला तिथल्या तिथे शतसहस्र भग त्याला पडलेले आहेत. तिथल्या तिथे शिक्षा दिलेली आहे. ही अशी तेजस्वी आपली परंपरा आहे. सगळे स्त्री आणि सगळे पुरुष तेजस्वी रीतीने संकटांचा सामना करतात. अशी ही भारत ही नररत्नांची खाणे नारी रत्नांची खाणे. मृत्यूला कोणीच घाबरत नाही. 1897 ला प्लेग आला. एका घरात जर एक उंदीर आला तर तिथे मृत्यू घडतच असे. त्याच्यापूर्वी पानिपतला आपल्याला माहित असेल तर लाख बांगडी फुटली होती. म्हणजे लाख आमच्या भगिनी विधवा झाल्या होत्या. असे सतत मृत्यू घडत आले पण आपला बाणेदारपणा कोणीही कधी सोडला नाही. त्याच्यानंतर आता 40 वर्षात कुणीच हे काही पाहिलं नाही. पण आम्ही 1965चं चीनचं युद्ध, 65चं पाकिस्तान युद्ध आणि 1971चं युद्ध अशी सगळी युद्ध आम्ही पाहत आलेलो. अतिशय त्यावेळेला प्रजेनी एक दिलाने सामना केलेला आहे. जसं आज करोनाचा सामना एक दिलाने सर्व करत आहोत तसंच केलेलं आहे. ब्रिटिश ज्यावेळेला आमचा देश सोडून गेले त्यावेळेला इतकी विपन्न अवस्था होती की घराघरामधल्या स्त्रीला अंगावर घालायला 2 वस्त्र होती आणि पुरुषाला तर एकच वस्त्र होतं. घरात आल्यावर वस्त्रच नाही असे ते राहत असत. अशी अवस्था होती. सगळं धुवून नेलं होतं ब्रिटिशांनी. पण असल्या प्रसंगांना घाबरणारे आम्ही लोक नाही. असा हा तेजस्वी परंपरा आम्हाला घालून दिलेली आहे. कारण हरीच्या भक्ता आमची ही भूमी आहे. ही संतांची भूमी आहे. त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे धीर धरा. धीर आम्ही मोबाईल आल्यापासून सोडलेला आहे. तो आता कमी केला पाहिजे. त्या मोबाईल पासून दूर राहिलं पाहिजे. आणि धीर कसा धरायचा हे 10 वर्षापासून आमच्या मुलांना शिकवलं पाहिजे. सूर्याची उपासना कशी करायची हे शिकवलं पाहिजे. मूळपदामध्ये तुकाराम महाराज आपल्याला हेच सांगतायत. ते म्हणतात हरीची या भक्ता नाही भरता. हरीची या भक्ता नाही भरता. दुःख निवारिता नारायण. दुःख निवारिता नारायण.
प्रत्यक्ष श्रीराम समर्थच हे कीर्तन ऐकायला आलेले होते, म्हणून आपल्या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करते. आणि या कीर्तनाची आपण आता सर्व संतांनी जे मागणं मागितलं ते मागून या कीर्तनाची सांगता करूया आणि या कीर्तनाची सेवा परमेश्वराच्या चरणी अर्पण करूया. हेची दान